मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक पवनकुमार जाधव, भाषण व नेतृत्वकला प्रशिक्षक. येत्या 22, 23 आणि 24 ऑगस्ट रोजी ठाणे या ठिकाणी भाषण कौशल्याची 3 दिवसाची कार्यशाळा मी घेतोय. ही कार्यशाळा कशी असणार, या कार्यशाळेमध्ये काय शिकवलं जाणार, तुमची भाषणाची भीती कशी घालवायची, या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी चर्चा करतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आज अनेकांकडे पद आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पण भाषण बोलता येत नाही. अनेकांना खाली बसल्यावरती बोलता येते, उभं राहिल्यावरती बोलता येत नाही. अनेक लोकांना असं वाटतं की मी तासन तास भाषण करायला पाहिजे, माझ्या भाषणाला लोकांची गर्दी झाली पाहिजे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी या कार्यशाळेच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. कारण की महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी आहे, महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षण असं आहे की या प्रशिक्षणामध्ये कुठल्याही पद्धतीचं लिखाण, पाठांतर, वाचन करायला लावलं जात नाही. कुठल्याही वयाची अट नाही. प्रत्येक शब्द ना शब्द लहान मुलासारखा सांगितला जातो आणि प्रत्येक व्यक्तीला येत नाही ना तोपर्यंत करून घेतला जातो. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही अनेकांच्या कार्यशाळा बघितल्या असतील, अनेकांच्या जाहिराती बघितल्या असतील, पण प्राध्यापक पवनकुमार जाधव सरांच्या कार्यशाळेला फक्त एकदा ऍडमिशन घ्या. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुणाची कार्यशाळा करण्याची गरज नाहीये आणि कुणाची ऍडव्हर्टाईज सुद्धा पाहण्याची गरज पडणार नाही. कारण या कार्यशाळेमध्ये अगदी बोटापासून त्या डोक्याच्या केसापर्यंत सगळे घटक शिकवतो. मग बॉडी लँग्वेज, चेहऱ्यावरचे हावभाव, हातवारे, भाषण लक्षामध्ये कसं ठेवायचं, आक्रमक भाषण कसं बोलायचं, लोकांना भावनिक कसं करायचं, उदाहरणांची मांडणी कशी करायची, शेरोशायरी कशा बोलायच्या, हे सगळं शिकवलं जातं. म्हणजे काय, याचा पहिलीतल्या मुलासारखा 10-10, 15-15 वेळा प्रत्येक विषयाचा डेमो दिला जातो. फक्त डेमो दिला जात नाही तर प्रॅक्टिकली प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत ते करून घेतलं जातं. माझ्या कार्यशाळेला समजा तुम्ही ऍडमिशन घेतलं, बघा 3 दिवसाची कार्यशाळा आहे, पण त्याच्या अगोदर ती मी 8 दिवस अगोदर ती ऑनलाईन घेतोय. ऑनलाईनची वेळ रात्री 8:30 वाजता आहे. कार्यशाळेला फक्त 15च व्यक्तींना आपण प्रवेश देतोय. तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवून माझ्या कार्यशाळेला ऍडमिशन घेतलं आणि तुम्हाला पहिल्याच दिवशी शिकवलेला घटक जर नाही बोलता आला तर जाधव सर त्या क्षणाला सगळ्या लोकांचे पैसे रिफंड करेल आणि पुन्हा कार्यशाळा घेणं महाराष्ट्रामध्ये बंद करेल. ज्या दिवशी जो घटक शिकवणार त्याच दिवशी प्रत्येक व्यक्तीकडून करून घेणार. तुम्हाला खरंच एक चांगला वक्ता घडायचा आहे, तुम्ही येणाऱ्या निवडणुकीची तयारी करत असाल, तुम्ही सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, आपापल्या क्षेत्रामध्ये जर चांगलं नावलौकिक करायचं असेल, अहो 1000 काय 10,000 लोक जरी बोलली तर त्याच्यापेक्षा वेगळं बोलून समोरच्या लोकांना थांबवायचं असेल आणि तुमचं व्यक्तिमत्व जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन भिडवायचं असेल तर या कार्यशाळेला तुम्ही ऍडमिशन घ्या. एकही रुपया तुमचा वाया जाणार नाही. प्रत्येक पैशाने पैसे वसूल होतील आणि भाषण नावाच्या कौशल्याची ऍड जिंदगीत पुन्हा बघण्याची गरज पडणार नाही. कारण की हा जाधव सर लाईफ टाइम प्रत्येकाला सपोर्ट करतो आणि या महाराष्ट्राचा वक्ता घडवल्याशिवाय सोडत नाही. नक्की मित्रांनो, आपण भेटूया ठाणे या ठिकाणी होणाऱ्या 22, 23 आणि 24 ऑगस्ट या दिवशी होणाऱ्या 3 दिवसीय कार्यशाळेमध्ये. आपलं ऍडमिशन लवकर घ्या, कारण की अनेक लोकांनी ऍडमिशन घेतलेत. मला जास्ती व्यक्तींना प्रवेश देता येत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण आहे, हा 100% कोर्स प्रॅक्टिकल आहे. मग तो ऑनलाईन सुद्धा अगोदर ती मी घेतोय, हे नीट लक्षात ठेवा. ऑनलाईन कोर्स कुणासाठी आहे, ज्या व्यक्ती ऑफलाईन कार्यशाळेला ऍडमिशन घेणार आहेत त्यांनाच फक्त ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जाईल. कारण की ट्रेलर चांगला असेल तर पिक्चर आपला बघायला लोक येतील. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा ऑनलाईन घेतोय. तुम्ही माझ्याकडे येण्याच्या अगोदरच तुम्हाला मी तयार करतोय. त्याच्यामुळे ही संधी बिलकुल सुद्धा आयुष्यातून वाया घालवू नका. आज कितीही तुमच्याकडे मोठा पद, पैसा, प्रतिष्ठा असेल किंवा कितीही दिवस तुम्ही प्रयत्न करत असाल, जरी तुम्हाला आलं नसेल तर तो इतिहास सोडून द्या आणि भविष्याच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून ऍडमिशन घेऊन आयुष्याचा भाषण नावाच्या कौशल्याचा प्रवास अगदी सोपा करण्याचं काम करा. या कार्यशाळेला ऍडमिशन घेण्यासाठी लवकर आमच्या अकॅडमीच्या मला किंवा इतर लोकांना संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा. भेटूया कार्यशाळेमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.